नमस्कार मित्रांनो. लोहा गरम है ठाकूर. हा डायलॉग जगप्रसिद्ध शोले सिनेमाचा तुम्ही ऐकलेला असेल, बघितलेला असेल आणि त्याचा अर्थसुद्धा तुम्हाला माहिती असेल. म्हणजेच योग्य वेळ आलेली आहे, कृती करायला काय हरकत नाही. अशाच प्रकारचा काही कालावधी हा मीन राशीकरता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये आलेला आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे, मीन राशीचा स्वामी गुरु हा पंचम स्थानामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी येणार आहे. तसंच तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो शनी आहे, हा गेल्या जवळ-जवळ 2.5-3 महिन्यापासून वक्री होता. हा सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मार्गस्थ होणार आहे. म्हणजेच महत्त्वपूर्ण जे ग्रह आहेत ते तुमच्या फेवरमध्ये आहेत. बाकीचे जे ग्रह आहेत ते सुद्धा नोव्हेंबर महिन्यापासून तुमच्या भाग्यस्थानामध्येच येणार आहेत. एकंदरीतच सांगायचं झालं तर गेल्या साधारण मार्च महिन्यापासून जे काही अनुभव तुम्ही घेतलेले असेल, वाईट अनुभव, चुकीचे अनुभव, माणसांचे किंवा एकंदरीत परिस्थितीसुद्धा तुमच्या विरोधात गेली होती, या सर्व गोष्टींमधून तुम्ही आता बाहेर पडत आहात. फक्त इथे एकच इशारा महत्त्वपूर्ण आहे, की हा जो गुरु राशी परिवर्तन करणार आहे, हा केवळ 1.5 ते 2 महिन्यापुरताच असणार आहे. अर्थात बुडत्याला काठीचा आधार असाच हा काहीसा भाग आहे. परंतु काळजी करू नका. तुमचे जे काही महत्त्वपूर्ण डिसिजन असतील येणाऱ्या जवळ-जवळ 7-8 महिन्यापर्यंत ते तुम्ही आत्ता निश्चितपणे घेऊ शकता. जेणेकरून साधारणतः जानेवारी ते जवळ-जवळ मे-जूनपर्यंतचा कालावधी तुम्हाला बराचसा नॉर्मल जाईल. कारण जून महिन्यानंतर परत हा जो गुरु आहे तुमच्या पंचम स्थानात येणार आहे. अर्थातच या 3 महिन्यामध्ये कशा प्रकारचा कालावधी असणार आहे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीमध्ये शनी भ्रमण करतोय, तो वक्री आहे, तो आता मार्गस्थ होणार आहे ऑक्टोबरच्या शेवटी. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या पंचमात जो भ्रमण करणारा गुरु आहे, हा नवम दृष्टीने तुमच्याच राशीला पाहतो आहे. राशीचा जो षष्ठेश आहे रवी, हा सप्तम, अष्टम, भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या 7, 8 आणि 9 स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीच्या अष्टमामध्ये रवी आणि मंगळ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये भ्रमण करणार. एकंदरीतच सांगायचं झालं, काळजी करू नका. तुमच्यासाठी हे जे ग्रहमान आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडंफार आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर सुरुवातीपासूनच तुम्ही कुठल्या व्याधीने त्रस्त असाल, तर त्याचे काही परिणाम तुम्हाला दिसतील, तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. बाकी जर का सांगायचं झालं, तर साधारणतः नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुमचं आरोग्यमान शारीरिक आणि मानसिक अतिशय उत्तम असणार आहे. उलटपक्षी तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात, जो की तुमचा महत्त्वाचा म्हणजे तुमच्या स्वभावाचा तो भाग नाही आहे. परंतु तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार, कारण अनुभवांती येणारं जे शहाणपण आहे, ते तुम्हाला सुचणार आहे. काळजी करू नका. याच नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या आयुष्याची जी काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील, ते जे की गेल्या 7-8 येणाऱ्या 7-8 महिन्यामध्ये तुम्ही घेऊ इच्छिता, ते या साधारण 1.5 ते 2 महिन्यांमध्ये निश्चित घ्या. तुम्हाला त्या संदर्भातली उत्तम अशी परिस्थिती निर्माण होईल आणि तुम्ही घेतलेले निर्णयसुद्धा अचूक ठरतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. हा हा जो महत्त्वपूर्ण सल्ला आहे, हा थोडासा तुम्ही तुमच्या मनामध्ये राखून ठेवा, जेणेकरून येणारा कालावधी हा तुमच्यासाठी उपयुक्त असाच असणार आहे. मग तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची जरी दुःख असेल, तरी त्या संदर्भात काही चांगल्या नक्कीच घटना घडणार आहे. तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा तुमच्यासाठी तुमची मानसिकता हा जबरदस्त देणार आहे. तुमच्यातली ऊर्जा ही सकारात्मक असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह मंगळ, हा तुमचा धनेश आहे, भाग्येश आहे. हा अष्टम, भाग्य, दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या पंचम स्थानामध्ये गुरुसुद्धा आहे आणि राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो लाभेश आहे शनी, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि तो आता मार्गस्थ होणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका. आर्थिक जो स्तर आहे हा तुमचा व्यवस्थित राहील आणि त्या संदर्भात काहीही परिणाम किंवा काहीही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येणार नाही. उलटपक्षी साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जो आर्थिक स्तर आहे तो चांगलाच राहील. तुमच्याकडे पैसे खेळते राहतील. चांगली इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. तुम्ही घेतलेले निर्णयसुद्धा अचूक ठरते. त्या संदर्भात काळजी करू नका. फक्त डिसेंबर महिन्यामध्ये थोडंसं तुमचे जे खर्च असतील ते थोडेसे वाढतील. त्यावर थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर साधारणतः तुमचे जे काही महत्त्वपूर्ण ट्रेड आहेत, हे नोव्हेंबर महिन्यामध्ये घ्या.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या 8 ते 9 महिन्यामध्ये जर का तुम्ही महत्त्वपूर्ण ट्रेड करू इच्छिता, तर ते सुद्धा साधारणतः तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतले, तर त्याचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला अतिशय उत्तम अशा प्रकारचेच मिळणार आहेत. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर नोव्हेंबर हा नक्कीच गेम चेंजर असणार आहे. परंतु हा कालावधी थोड्या वेळेसाठी आहे. त्याच्यामुळे लगेचच्या लगेच निर्णय घेणे आणि ते प्रत्यक्ष रूपात इम्प्लिमेंट करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं राहील? जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थश आहे बुध, हा तुमच्या सप्तम, अष्टम, भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि राशीच्या चतुर्थातून गुरु जो आहे तो पंचमात सुद्धा भ्रमण करणार. एकंदरीत घरातलं जे वातावरण असेल ते व्यवस्थित राहील, तुमच्या अनुकूल राहील, घरातल्या व्यक्तींबरोबर तुमची हार्मनी खूप चांगल्या प्रकारची राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं म्हणजेच नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रेनोव्हेट करणं किंवा वास्तूच्या संदर्भातले उपाय करणं, या गोष्टी तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये निश्चितपणे घेऊ शकता. काळजी करू नका. याचप्रमाणे लव्ह लाईफ किंवा रिलेशन हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचे थोडेसे टोकाचे अनुभव गेल्या 4-5 महिन्यामध्ये तुम्ही घेतलेले असेल. काळजी करू नका. गुरु जसा तुमच्या पंचमात येईल म्हणजेच साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यामधले जे हार्मनी आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरीसुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असाच असणार आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला राहील. त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन, त्रास होणार नाही. याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहेत, यांच्यासाठी तुम्ही घेतलेले जे एफर्ट आहेत, तुम्ही घेतलेले जे प्रयत्न आहेत, त्यांना योग्य ती संधी मिळेल. त्याला योग्य ती म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातलं चांगले अनुभव निश्चित येणार आहेत. काळजी करू नका. फक्त थोडेसे प्रयत्न व्यवस्थितपणे करा, जेणेकरून अपेक्षित फळ तुम्हाला निश्चित प्रकारे मिळेल. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे बुध, हा सप्तम, अष्टम, भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्या सप्तमामध्ये रवी आणि शुक्राचं सुद्धा भ्रमण असणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये. तर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये येईल. याचप्रमाणे ज्या व्यक्ती म्हणजेच ज्या मीन राशीच्या व्यक्ती विवाह करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा नोव्हेंबर-डिसेंबर हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे विवाह ठरणं, अपेक्षित स्थळ मिळणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं, या घटना घडामोडी निश्चित घडतील. काळजी करू नका, कारण कालावधीच तुमच्यासाठी उत्तम असणार आहे किंवा तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची या दरम्यान दिसणार आहे. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश जो आहे गुरु, हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये रवी, बुध आणि मंगळाचं भ्रमण सुद्धा तुमच्या दशमातच असणार आहे. उत्तम कालावधी आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला नक्कीच मिळतील आणि डिसेंबर महिन्यामध्ये खास करून तुमच्या कामाबद्दल चांगलं बोललं जाईल. अर्थात हा अनुभव गेल्या कित्येक महिन्यापासून तुमच्याकडे नव्हता, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या कामाचं प्रेस केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा ठसा उमटवाल. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात जे गुप्तशत्रू असतील त्यांच्यापासून तुम्हाला त्रास होऊ शकेल, परंतु तुम्ही त्याला नामोहरम निश्चितच कराल. तर एकंदरीत सांगायचं झालं तर एकट्या गुरुच्या पंचमातील भ्रमणामुळे किंवा तुमच्या राशीत भ्रमण करणारा जो शनी आहे तो मार्गस्थ झाल्यामुळे बऱ्याचशा घटना घडामोडी ज्या आहेत त्या तुमच्या फेवरमध्ये होणार आहेत. फक्त इथे तुमचा जो थोडासा निगेटिव्ह पॉईंट आहे म्हणजे मीन राशीचा, की करेंगे, देखेंगे, सोचेंगे, बघू, करू, हा असं करू नका. थोडंसं कार्यप्रवीण राहा, थोडंसं ॲक्टिव्ह राहा, जेणेकरून आलेल्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा उठवू शकाल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके तुमच्या राशीवरती कशा प्रकारचे होणार आहेत. साधारणतः दिनांक 28 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोणयोग होणार आहे. पंचमात भ्रमण करणारा गुरु भाग्यात भ्रमण करणाऱ्या मंगळाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. यापेक्षा उत्तम योग होऊ शकत नाही मीन राशीकरता. तर अर्थातच साधारणतः 28 तारखेला तुम्ही जी काही कामं हाती घ्याल त्याच्यामध्ये सक्सेस खूप चांगला मिळेल. यशाची दारं तुमच्यासाठी उघडतील आणि महत्त्वपूर्ण ज्या निर्णय आहेत ते तुम्ही या दरम्यान घेऊ शकाल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले तुम्हाला लाभ मिळतील. फिरणं वगैरे जास्त होईल. धार्मिक, आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि तत्संबंधी चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. त्याचप्रमाणे जर का नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. अर्थात या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे थोडं जास्त होईल. यानंतर दिनांक 29 तारखेला शनीचा मंगळाशी त्रिकोणयोग होणार आहे. तुमच्याच राशीत भ्रमण करणारा शनी आणि भाग्यात भ्रमण करणारा मंगळ परस्पर त्रिकोणयोग करणारे अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. मनावरचा बराचसा भार किंवा स्ट्रेस किंवा तणाव
कमी होईल, फिरणं वगैरे जास्त होईल. काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील आणि भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला या दरम्यान उत्तम प्रकारे मिळणार आहे. अर्थात हे जे सगळे परिणाम आहेत ऑक्टोबरच्या शेवटी येणार आहे ते गुरुच्या राशी परिवर्तनामुळेच असणार आहेत. याचप्रमाणे दिनांक 4 नोव्हेंबरला मंगळाचा हर्षाची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. भाग्यात भ्रमण करणारा मंगळ तृतीयातील हर्षाची प्रतियोग आणि तुमच्या राशीतील मंगळाशी त्रिकोणयोग करणार आहे. काही चांगले उत्तम इंट्युशन्स तुम्हाला या दरम्यान निश्चित येते. म्हणजे भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात कोणते निर्णय घ्यायला हवेत, कशा प्रकारे घ्यायला हवेत, एक अंतःप्रेरणा तुमच्या मनात येईल आणि जरूर त्यावरती विश्वास ठेवा, जरूर त्या संदर्भात काम करा. फक्त आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याच महिने दिनांक 17 तारखेला रवी, गुरु आणि शनी या तिघांचा त्रिकोण योग होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे आणि चांगल्या स्थानामधून सुद्धा होणार आहे. अर्थात संपूर्ण नोव्हेंबर महिन्यातला सर्वात शुभफलदायी असा हा योग आहे 17 तारखेला होणारा. या दरम्यान तुम्हाला जी काही कामं महत्त्वपूर्ण वाटत आहेत, जी काही कामं अशक्य वाटत आहेत, जी काही कामं कठीण वाटत आहेत, ज्या कामाच्या संदर्भात मनात भीती आहे, अशी कामं या दरम्यान निश्चितपणे हाती घ्या. त्या संदर्भात तुम्हाला सक्सेस, यश चांगल्या प्रकारचं मिळेल. अजिबात काळजी करू नका. जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तरी सुद्धा फेमस होणं, प्रसिद्धीस येणं किंवा त्या संदर्भातले काही चांगले अनुभव, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल त्याबरोबर तुमच्याच राशीतला नेपच्यून आणि तृतीयातला जो हर्षल आहे हा प्रतियोग करणार आहे. हा सुद्धा जो कालावधी आहे किंवा हा सुद्धा जो योग आहे तो अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. फक्त या दरम्यान कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला रवीचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. तर या दरम्यान सुद्धा तुम्हाला काही चांगले अनुभव मिळू शकतील. इथे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर थोड्याफार प्रमाणात इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग निर्माण होते, त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. इथे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडीशी धावपळ तुमची जास्त होईल. म्हणजे मग ती मानसिक असेल किंवा शारीरिक, आणि त्यामुळे थोडासा ताण जाणवू शकेल. त्याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवरती होऊ शकेल. या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 10 डिसेंबरला हर्षलचा बुधाशी प्रतियोग होणार आहे. इथे सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण जे निर्णय आहेत भविष्याशी संबंधित ते साधारण 10 तारखेच्या म्हणजे 10 डिसेंबरच्या आसपास घेऊ नका. याचप्रमाणे या तिन्ही महिन्यातल्या ज्या पौर्णिमा आहेत त्या 7 ऑक्टोबरला एक पौर्णिमा आहे, 5 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे, 11 डिसेंबरला पौर्णिमा आहे, त्या दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे. याचप्रमाणे ऑक्टोबर म्हणजे जी अमावस्या आहे ऑक्टोबरची ती असणार आहे 21 तारखेला लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि 20 नोव्हेंबर आणि 20 डिसेंबरला सुद्धा अमावस्या आहे. अमावस्या आणि पौर्णिमेदरम्यान सांगायचं झालं तर कितीही समजा चांगले योग असतील तरी सुद्धा अमावस्या आणि पौर्णिमा स्वतःचे जे परिणाम आहेत हे सोडतातच, त्याचे अनुभव येतातच. त्यामुळे कुठल्याही पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल, जसं की आता आपण 3 महिन्याच्या पाहिल्या, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका किंवा वादविवादात जाऊ नका, कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका, रिस्क घेऊन अजिबात कामं हाती घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.